वनरक्षक भरती 2023 या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 54+ गुण असणारे उमेदवार एकूण किती आहेत याची विभागनिहाय संख्या आपण या ठिकाणी बघणार आहोत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सतीश शिंदे स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या विश्व मराठी ॲप्लिकेशनवरती। सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ तुम्हाला मैदानी चाचणीसाठी उपयुक्त पडणार आहे। म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नेमकं समजणार आहे की मैदानी चाचणीमध्ये आपल्याला या ठिकाणी किती गुण आले पाहिजे आणि आपले प्रतिस्पर्धी या ठिकाणी नेमके किती विद्यार्थी किती उमेदवार आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच समजणार आहे। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। बघा, अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती मी तुम्हाला देणार आहे। तत्पूर्वी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना मकर संक्रांतीच्या या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच वनरक्षकाच्या माध्यमातून या ठिकाणी सिलेक्शनची गोड बातमी मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला माहिती देतो। सर्वप्रथम आपण बघणार आहोत की एकूण जागा आणि विभाग किती आहेत। तर एकूण जागा या भरतीमध्ये होत्या त्या म्हणजे 2138। 2138 जागेमध्ये एकूण विभाग होते 11 विभागामध्ये नागपूर विभाग आहे, चंद्रपूर विभाग आहे, गडचिरोली विभाग आहे, अमरावती विभाग आहे, यवतमाळ आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, धुळे आहे, नाशिक आहे, पुणे आहे, ठाणे आहे आणि कोल्हापूर आहे। मग आता ज्या काही जागा मी तुम्हाला सांगणार ह्या जागा सर्व म्हणजे ज्या ठिकाणी पेसा ह्या जागा होत्या, पेसा अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांच्या जागा, त्या जागा इन्क्लूड करूनच या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्या माहिती आता या ठिकाणी मी देत आहे। काही 13 जे जिल्हे आहेत आपले ते पेसामध्ये इन्क्लूड येतात, वेगवेगळ्या वन विभागामध्ये येतात। मग या आपल्या 11 वन विभाग वनवृत्त विभाग आहेत। तर या वनवृत्त विभागामध्ये नेमके 54+ गुण घेणारे किती विद्यार्थी आपण या ठिकाणी बघणार आहोत। सर्वात पहिला आहे नागपूर विभाग। बघा, जागा आहेत 277 आणि 54+ उमेदवार आहेत। तर या ठिकाणी 59,336। मग आता तुम्ही ठरवायचं की नेमकं मला किती कॉम्पिटिशन आहे, तुम्हाला या ठिकाणी कळून जाणार आहे तुम्हाला किती गुण घ्यायचे आहेत। तर चंद्रपूर विभागामध्ये जर बघितलं तुम्ही तर 122 जागा आहेत आणि 15,970 उमेदवार आहेत। तर याच्यामध्ये पेसा इन्क्लूड असणाऱ्या जागांचं एकत्रितकरण करण्यात आलेलं आहे। त्यानंतर आहे गडचिरोलीमध्ये 200 जागा आहेत आणि 10,425 उमेदवार हे 54+ गुण असणारे या ठिकाणी आहेत। अमरावतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर 250 जागा आहेत आणि 4,597 उमेदवार या ठिकाणी 54+ गुणावाले जास्त असल्यामुळं अमरावतीचं ग्राउंड त्यांनी सांगितलं की कदाचित 4 दिवसामध्ये होणार आहे। परंतु जर बाकीच्या जर जिल्हावाईज जर तुम्ही बघितलं थोडा वेळ लागेल, कारण की आता अमरावतीला 4,597 उमेदवार असल्यामुळं हे ग्राउंड 4 दिवसात होण्याची त्यांनी शक्यता सांगितलेली आहे, म्हणून त्यांनी तो टाइम टेबल तसा देण्यात आलेला आहे। यवतमाळ जर विभाग बघितला तुम्ही तर 79 जागा होत्या आणि 11,091 उमेदवार या ठिकाणी 54+ गुण घेतलेले आहेत। आपलं छत्रपती संभाजीनगर जर बघितलं तुम्ही तर एकूण 83 जागा आहेत आणि 10,704 उमेदवार हे 54+ गुण घेतलेले विद्यार्थी आहेत। तुम्ही तुमच्या विभागावाईज बघू शकता की मला किती कॉम्पिटिशन आहे, माझ्या विभागामध्ये एवढे विद्यार्थी 54+ या ठिकाणी आहेत। आता बघा, इथं मी तुम्हाला या ठिकाणी कास्टनुसार म्हणजे तुम्ही आता म्हणा सर आम्हाला कास्टनुसार किंवा समांतर आरक्षणानुसार जागा सांगा किती विद्यार्थी आहेत, तर ती यादी अजून काढलेली नाहीये। तर ही यादी कोणती काढलेली आहे? एकूण पूर्ण ढोबळ मानानं 54+ असणाऱ्या उमेदवारांची ही यादी आहे। कास्टनुसार अजून काढली नाही, काढल्यानंतर तुम्हाला ते पण मी तुम्हाला सांगेल। बघा, धुळे, आता धुळ्याचं जर बघितलं तर 246 जागेमध्ये 10,414 उमेदवार 54+ गुण घेणारे आहेत। नाशिक बघितलं तर 99 जागा आहेत, 15,947 उमेदवार 54+ घेणारे आहेत। पुण्यामध्ये बघितलं तर 73 जागा आहेत आणि 8,915 उमेदवार 54+ गुण घेणारे आहेत। आता ठाण्याचा जर विचार केला तुम्ही तर 460 जागेसाठी 80,207 उमेदवार आहेत, 54 गुण घेणारे। 54च्या खालचे तर आपण बघितले ते अपात्र आहेत, ते या ठिकाणी या भरतीतून आउट झालेले आहेत। पण 54+ गुण घेणारे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 45% गुण घेणारे या ठिकाणी विद्यार्थी 80,207 विद्यार्थी तुम्हाला ठाण्यामध्ये पाहायला मिळतील। म्हणजे ठाण्याचं ग्राउंड हे बरेच दिवस चालणार आहे। ओके, जर कोल्हापूर जर बघितलं तुम्ही तर 249 जागेमध्ये 44,233 या ठिकाणी उमेदवार हे 54+ गुण घेणारे उमेदवार आहेत। तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक मात्र नक्कीच कळणार आहे की नेमकं माझी कॉम्पिटिशन कोणासोबत आणि माझी कॉम्पिटिशन किती आहे। म्हणून मी आत्ता सांगितलेलं आहे, जसे तुम्ही लेखी गाजवली आता मैदानी गाजवणं फार महत्त्वाचं आहे, कारण रिझल्ट हा सगळा तुमचा आता मैदानीवर ठरणार आहे।
म्हणून मैदानी ही फार महत्त्वाची आहे। मी तुम्हाला एक ढोबळ मानानं सांगितलं की तुमच्या पुढे इतके विद्यार्थी तुमच्या सोबत आहेत, म्हणजे एवढ्या विद्यार्थ्यांसोबत तुम्हाला आताच प्रतिस्पर्धा करायची आहे। फॉर एक्झाम्पल एखाद्या पुणेवाल्या विद्यार्थ्यानं जर फॉर्म भरला असेल तर 73 जागेमध्ये त्याला 8,915 विद्यार्थ्यांसोबत त्याची फाईट आहे, त्याचे स्पर्धी आहेत। म्हणून या विद्यार्थ्यांसोबत तुमची कॉम्पिटिशन लागणार आहे। म्हणून बाळांनो मी तुम्हाला आत्ताच सांगतो, जागे व्हा आणि चांगल्या पद्धतीनं तुमच्या ग्राउंडला आता मात्र तुम्ही या ठिकाणी ग्राउंड करायचं आहे। ग्राउंडची टेस्ट सुद्धा चांगल्या पद्धतीने द्यायची आहे। तुम्ही नक्कीच या ठिकाणी यशस्वी हो, हेच तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आणि तुम्हाला या ठिकाणी तुमच्या यशासाठी सुद्धा शुभेच्छा देतो। बघा आपल्या ऍप्लिकेशन नंबर 2 वर एक अतिशय महत्त्वाची जी आता सध्या भरती आलेली आहे, जिल्हा न्यायालय भरती, याच्यासाठी भव्य टेस्ट सिरीज आपण 50 रुपयामध्ये घेऊन आलेलो आहे आणि बॅच घेऊन आलेला आहे। ही बॅच आहे 299 रुपयामध्ये, याच्यामध्ये व्हिडिओ PDF आणि टेस्ट सिरीज फ्रीमध्ये आहे। पण ज्याला वेगळी टेस्ट सिरीज घ्यायची त्यांना 50 रुपयामध्ये आहे। 10 टेस्ट सिरीज येतात, टेस्ट PDF स्वरूपात येतात, सखोल विश्लेषण या ठिकाणी या पेपरचं आहे। हे आपला ॲप नंबर 2 आहे बघा व्हाईट रंगाचं, याच्यावर जाऊन तुम्ही IBPS मध्ये बॅच बघू शकता, टेस्ट सिरीज मध्ये टेस्ट बघू शकता आणि ही बॅच आणि टेस्ट तुम्ही नक्कीच परचेस करू शकता। आणि तुम्ही जर करत नसाल तर तुमच्या मित्राला कोणी असेल तर त्यांनाही तुम्ही सांगू शकता। हे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे तुम्ही माहिती फक्त मी तुम्हाला पुन्हा एकदा देत आहे की हे कास्टनुसार किंवा तुमच्या कास्टनुसार ज्या जागा येतात त्याच्यानुसार किती 54% तुमच्या कास्टनुसार, समजा फॉर एक्झाम्पल OBC, मग OBCच्या वरी 54% 54 प्लस गुणावले, टक्के म्हणलो मी, 54 गुणावले किती विद्यार्थी, हे अजून यादी काढायची बाकी आहे। त्यामुळे ही जी यादी आहे ही संपूर्ण जागेमध्ये संपूर्ण कास्टच्या एकत्रित करून या ठिकाणी मी माहिती सांगितलेली आहे। धन्यवाद, थँक्यू, विश यू ऑल द बेस्ट, टेक केअर, बाय।